नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या या नवीन स्वामी संदेशामध्ये तुमचं स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश शेवटपर्यंत ऐकणाऱ्या प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अशीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करत आहे. स्वामी भक्तांनो, हा संदेश तुमच्यासाठी प्रेरणा ठरणार आहे. हा संदेश तुम्हाला ऊर्जा देणार आहे. तुमच्या जीवनात सुरू असलेल्या दुःखांचा अंत आता होणार आहे. स्वामी भक्तांनो, प्रत्येक परिस्थितीशी, प्रत्येक संकटाशी लढण्याची ताकद स्वामी समर्थ महाराज तुम्हाला देणार आहेत. म्हणून स्वामी भक्तांनो, हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका. आणि जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर रोज असे स्वामी संदेश ऐकण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, आजच्या या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येकाला स्वामी महाराजांची तासनतास सेवा करण्याची संधी मिळत नाही. परंतु स्वामी भक्तांनो, चिंता करण्याची गरज नाही. स्वामी महाराज असं तुम्हाला कधीच सांगत नाही की तुम्ही तासनतास माझ्यासमोर बसा आणि माझी सेवा करा. स्वामींना हवी असते तुमच्या मनातील खरी श्रद्धा, तुमचा खरा विश्वास आणि तुम्ही केलेलं चांगलं कर्म. स्वामी महाराज कधीच भक्तांना निराश करत नाहीत. जो चांगला आहे, जो प्रामाणिक आहे, जो विश्वास ठेवतो ना, त्याची इच्छा नक्कीच पूर्ण होते. पण स्वामी भक्तांनो, तुमची इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने लवकरच पूर्ण होणार आहे. म्हणून निराश होऊ नका. लगेच कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, आयुष्य जगत असताना आपल्याला अनेकदा खूप अडचणींचा सामना करावा लागतो. कधीकधी संकट अशा प्रकारे येतात की आपल्याला कुठलाच मार्ग दिसत नाही. असं वाटतं की आता आयुष्य संपलं, मी संपलो. परंतु लक्षात ठेवा, ज्या क्षणी माणूस हार मानतो त्या क्षणी परमेश्वराची खरी कृपा सुरू होते. म्हणून स्वामी भक्तांनो, जिथे आपल्याला असं वाटतं की आपला शेवट आहे, तेथूनच आपली खरी सुरुवात असते. स्वामी भक्तांनो, जेव्हा मनामध्ये भक्त खरी श्रद्धा आणि भक्ती घेऊन चालत असतो तेव्हा भक्ताला अनेक अडथळे येतात. मात्र प्रत्येक अडथळ्यावर मात करण्याची शक्ती परमेश्वर भक्ताला देत असतात. म्हणून परमेश्वर सांगतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचाच अर्थ तू तुझ्या मार्गाने चालत राहा, मागे फिरून बघू नकोस, कारण तुझी प्रत्येक इच्छा मी पूर्ण करणार आहे आणि तुझ्या प्रत्येक संकटावर मी मात करणार आहे, असं स्वामी महाराज आपल्याला सांगत असतात. स्वामी भक्तांनो, म्हणून जीवनामध्ये आपण आपलं कर्म करत राहायचं, प्रामाणिक कर्म, चांगलं कर्म करत राहायचं. फळाची अपेक्षासुद्धा धरायची नाही, कारण सर्व काही परमेश्वर बघत आहेत. परमेश्वराकडे धन दौलत, पैसा किंवा काही सुख मागू नका. परमेश्वराकडे मागायचं तर हे मागा की हे परमेश्वरा, हे भगवंता, माझ्यासाठी जे चांगलं आहे, मला जे हवं आहे, ते सर्व काही तुम्ही मला नक्की देणार आहात, यावर माझा विश्वास आहे. म्हणून माझ्या जीवनात जे चांगलं आहे ते मला नक्की द्या. बघा, परमेश्वर तुम्हाला तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट देतील, कारण आपल्यासाठी काय चांगलं हे आपल्यापेक्षा परमेश्वराला जास्त माहीत आहे. म्हणून परमेश्वराकडे एखादी विशिष्ट गोष्ट मागण्यापेक्षा जे चांगलं आहे ते जेव्हा आपण मागतो ना, तेव्हा परमेश्वर त्याची पूर्तता लवकर करत असतात. म्हणून स्वामी भक्तांनो, काहीतरी मिळवण्यासाठी प्रयत्न नक्कीच करा, परंतु मागत असताना एकच गोष्ट मागू नका. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये कधी कधी सर्व काही असतं, पैसा असतो, धनदौलत, संपत्ती, सर्व काही असतं, परंतु मनाला शांतता मिळत नसते. आणि ही शांतता शोधण्याच्या नादामध्ये माणूस ठिकठिकाणी भटकत असतो. माणसाला हवी असते शांतता, समाधान, सुख, निरोगी जीवन, परंतु माणसाला ते मिळत नाही. माणूस पाण्यासारखा पैसा खर्च करतो, परंतु कुठेच काही सापडत नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला खरी शांतता, खरी भक्ती, खरंच समाधान शोधायचं असेल तर कुठेही बाहेर शोधू नका. तुम्हाला तुमच्या मनामध्ये ते सापडेल. आयुष्य हे धावपळीमध्ये गेलेलं असतं. खूप सारा पैसा, धनसंपत्ती कमवलेली असते, परंतु शांतता मिळत नसते. ती शांतता मिळवण्यासाठी तुम्हाला धावपळ थांबवावी लागत असते. जेव्हा माणूस धावपळ थांबवतो तेव्हा आपोआप तो एकांतामध्ये जीवन जगत असतो. आणि जेव्हा माणूस एकट्यामध्ये जीवन जगतो तेव्हा तो स्वतःला समजून घेत असतो. आणि जेव्हा माणूस स्वतःच्या अंतर्मनात डोकावतो तेव्हा त्याला केलेली चांगली कामं, केलेली वाईट कामं
जीवनामध्ये काय काय झालं आहे याची सर्वाची जाणीव हळूहळू होऊ लागते. म्हणून माणसाने एकांतात काही क्षण घालवायला हवेत. आणि जेव्हा माणूस एकांतामध्ये असतो, मनातील सर्व गोष्टी समजून घेतो, मनातील गोंधळ थांबतो, तेव्हा माणूस हळूहळू शांततेच्या दिशेने जात असतो. म्हणून शांतता समाधान मिळवण्यासाठी कुठेही बाहेर भटकू नका किंवा पैसा खर्च करू नका. एकांतात आयुष्य थोडे दिवस जगून बघा. तुम्हाला समजेल की परमेश्वर आपल्या आजूबाजूलाच आहेत, आपलं रक्षण करत आहे. स्वामी भक्तांनो, जेव्हा आयुष्य आपली वेळोवेळी परीक्षा घेत असतं, कुठलाही मार्ग दिसत नसतो, तेव्हा जीवनामध्ये परमेश्वराची सेवा कामी येत असते. जेव्हा कुठलाच मनुष्य, पृथ्वीवरील कुठलाच प्राणी, कुठलीच वस्तू आपली मदत करत नाही ना, तेव्हा परमेश्वर स्वतः आपली मदत करत असतात. म्हणून कोणाकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा परमेश्वराच्या भक्तीत स्वतःला झोकून द्या. स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये खूप अडचणी येतील, परंतु त्या अडचणींना सामोरं जाण्याची ताकद मात्र परमेश्वरामुळेच मिळेल, स्वामींमुळेच मिळेल. स्वामी भक्तांनो, जेव्हा केव्हाही तुम्हाला असं वाटेल की आता माझं या जगामध्ये कोणीच नाही, सर्वांनी माझ्याकडे पाठ फिरवली, तेव्हा चिंता करू नका, परमेश्वर तुमच्या सोबत आहेत. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये जेव्हा केव्हाही तुम्हाला जाणवेल की आता परमेश्वर माझी मदत करत आहेत, तेव्हा वेळोवेळी कृतज्ञता नक्की व्यक्त करा, कारण हे सर्व काही परमेश्वरानेच दिलं आहे. परमेश्वर आपल्याला प्रत्येक वेळी काही ना काही देतच असतात, परंतु आपण प्रत्येक वेळा कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. स्वामी भक्तांनो, ज्याला परमेश्वराने दिलेल्या प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे ना, त्याला परमेश्वर कधीच काही कमी करत नाही. परंतु एकदा एखादी गोष्ट दिली की नंतर विसरून जाणं हे मात्र परमेश्वराला कदापिही मान्य नाही. म्हणून जीवनामध्ये एखादी गोष्ट मिळाली तर तिचा सन्मान ठेवायला विसरू नका. गोष्ट मिळाली म्हणून तिचा कसाही वापर करायचा, तिची किंमत करायची नाही, असं अजिबात वागू नका. स्वामी भक्तांनो, जेव्हा महाराज आपल्याला काहीतरी सांगत असतात ना, तेव्हा ती प्रत्येक गोष्ट आपण शांत चित्तेने ऐकायची, त्यावर कार्य करायचं आणि नंतरच त्या गोष्टीपासून दूर जायचं. परंतु स्वामी महाराज एखादी गोष्ट सांगतात आणि ती न ऐकता, त्याच्यावर अंमलबजावणी न करता ती गोष्ट सोडून देणं हे खूपच मोठं अज्ञानाचं काम आहे. माणसाच्या आयुष्यात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे माणसाचं मन, कारण ज्या क्षणी मन स्थिर होतं त्या क्षणी आयुष्याची दिशा स्पष्ट व्हायला लागते. आणि स्वामी समर्थांचा एक अत्यंत महत्त्वाचा गहन संदेश आहे, मन जिंकलंस तर जग जिंकलंस. कारण बाहेरचं जग जिंकण्यापूर्वी स्वतःच्या विचारावर नियंत्रण मिळवणं आवश्यक असतं. अनेक वेळा माणूस बाहेरच्या परिस्थितीमुळे थकत नाही, तर स्वतःच्या मनात चालणाऱ्या सततच्या गोंधळामुळे थकतो. कारण मन सतत भूतकाळात अडकलेलं असतं किंवा भविष्याची चिंता करत राहतं आणि त्यामुळे वर्तमानातील शांतता हरवते. पण ज्या क्षणी तू स्वतःला शांत बसवायला शिकतोस, स्वतःच्या विचारांकडे अंतर ठेवून पाहायला शिकतोस, त्या क्षणी तुला जाणवतं की तुझ्या आत किती मोठी शक्ती दडलेली आहे. स्वामी सांगतात, शांत मनातच ईश्वराचा आवाज ऐकू येतो. म्हणून प्रत्येक क्षणी बाहेरच्या आवाजामागे धावण्यापेक्षा स्वतःच्या अंतर्मनाशी जोडणं खूप आवश्यक असतं. कारण जेव्हा मन शांत होतं तेव्हा निर्णय स्पष्ट होतात, नाती स्पष्ट होतात आणि स्वतःचा मार्गही स्पष्ट दिसायला लागतो. अनेक लोक आयुष्यभर बाहेर सुख शोधत राहतात, पण खरी शांतता बाहेर नसते. ती शांतता ही आपल्या मनामध्ये असते. म्हणून स्वामी भक्तांनो, कधीही बाहेर गोष्टी शोधण्यापेक्षा आपल्या मनामध्ये त्या गोष्टी शोधा. स्वामींचा संदेश फक्त ऐकण्यासाठी नाही तर जगण्यासाठी आहे. कारण मनावर नियंत्रण नसलेला माणूस किती शक्तिशाली असला तरी तो आतून कमकुवत असतो. म्हणून स्वतःला रोज थोडा वेळ द्या, स्वतःशी संवाद साधा, स्वतःच्या विचारांना समजून घ्या. कारण मन समजलं की आयुष्य समजायला लागतं. अनेक वेळा आपण प्रत्येक गोष्टीला खूप महत्त्व देतो आणि मग त्याच विचारांच्या ओझ्याखाली दबून जातो. पण स्वामींचा मार्ग नेहमी साधेपणाचा असतो. जे बदलू शकत नाही ते शांतपणे स्वीकारायचं आणि जे बदलू शकतोस त्यासाठी पूर्ण शक्तीने प्रयत्न करायचा. कारण प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न माणसाला थकवतो, पण योग्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं त्याला मजबूत बनवतं.
स्वामी भक्तांनो, प्रत्येक गोष्टीचा विचार करत आयुष्य हे तुम्ही गोंधळात पाडू नका. ज्या गोष्टी आपल्या आवाक्या बाहेरच्या आहे त्या गोष्टी सोडून द्या. जे बदलू शकत नाही ते स्वीकारा आणि जे बदलू शकतो ते बदलण्यासाठी प्रयत्न करा. मनाला स्थिर करण्यासाठी मोठ्या मोठ्या गोष्टींची गरज नसते, फक्त स्वतःला सत्याच्या जवळ नेण्याची गरज असते. कारण खोटेपणा, दिखावा आणि सततची तुलना मनाला अस्थिर बनवते. आजच्या काळात माणूस स्वतःपासून इतका दूर गेला आहे की त्याला स्वतःच्या मनाचा आवाजही ऐकू येत नाही. म्हणून स्वामींचं स्मरण ही फक्त भक्ती नसून स्वतःकडे परत येण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा तुम्ही शांतपणे श्री स्वामी समर्थ हा मंत्र मनामध्ये जपता, तेव्हा हळूहळू विचारांचा गोंधळ कमी व्हायला लागतो, मनातील भीती कमी व्हायला लागते आणि आत एक वेगळी स्थिरता निर्माण व्हायला लागते. आणि ही स्थिरता माणसाला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची शक्ती देते. म्हणून आयुष्यात कितीही धावपळ असली तरी स्वतःच्या मनाशी नातं तुटू देऊ नका. कारण मन हरवलं तर सर्व काही हरवतं, पण मन जिंकलं तर आयुष्य स्वतःहून सुंदर व्हायला लागतं. आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, स्वामींची कृपा त्या मनावरच टिकते जे मन स्वच्छ, शांत आणि प्रामाणिक असतं. म्हणून स्वतःला बाहेरून मोठं बनवण्यापेक्षा आतून मजबूत बनवा. कारण आतून मजबूत असलेल्या माणसाला आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने आयुष्य जगण्याचा अर्थ कळतो. म्हणून स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये कधीच बाहेरच्या गोष्टींना जास्त महत्त्व देऊ नका. तुमचं मन ज्या गोष्टी तुम्हाला सांगताय त्या गोष्टींची एकदा सोबत नक्की घ्या. स्वामी महाराज म्हणतात, तू किती एकटा असलास, जगाने तुला कितीही नाकारलं असलं तरी एक अशी शक्ती आहे जी तुला कधीच सोडत नाही. म्हणून स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, ती शक्ती ही स्वामी महाराजांचीच आहे. म्हणून जीवनामध्ये कितीही एकटं पडले, कितीही जीवनामध्ये दुःख झालं तरी मात्र स्वामी महाराज आपल्यासोबत आहेत ही गोष्ट कधीच विसरायची नाही. स्वामी महाराज म्हणतात ना की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण आपण कधी शंका घेतो, आपण स्वतःवरच विश्वास ठेवत नाही. परंतु आपण कधी असं करायचं नाही. जीवनामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं की कोणी नसलं तरी स्वामी आहेत ना, स्वामी माझ्या पाठीशी आहे. स्वामी असल्यावर मी का घाबरावं. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वामी समर्थ कधीच आपल्याला सोडत नाहीत. कधी आपणच स्वामींपासून थोडं दूर जातो. मनामध्ये कधी भीती येते, मनामध्ये कधी शंका येते आणि मग आपण आपल्या मनातच म्हणतो की स्वामी मला मदत करत नाही. परंतु लक्षात ठेवा, आपण आपल्या मनामध्ये भीती साठवतो, शंका साठवतो, हे स्वामींना कदापि मान्य नाही. ज्या भक्ताचा पूर्णपणे विश्वास आहे ना, त्या भक्ताच्या मनामध्ये कधीच भीती येणार नाही, कधीच शंका येणार नाही. सर्व काही एकदा स्वामींवर सोपवून बघा. स्वामी महाराज तुम्हाला कधीच निराश करणार नाहीत. स्वामी भक्तांनो, कधी आपल्या जीवनामध्ये आपल्याला काही लोक सल्ले देत असतात. काही सल्ले चांगले असतात, काही सल्ले वाईटही असतात. परंतु लक्षात ठेवा, जो सल्ला चांगला आहे त्याचा नक्की स्वीकार करा आणि जो सल्ला वाईट आहे ना त्याच्याकडे दुर्लक्ष नक्की करा. आणि जीवनामध्ये कधी चुकीच्या मार्गावर जाऊ नका. स्वामी भक्तांनो, जे जीवनामध्ये मिळवायचं आहे त्यासाठी जेव्हा प्रयत्न प्रामाणिक केले जातात तेव्हा ती गोष्ट नक्कीच मिळते. म्हणून जीवनामध्ये काही मिळवायचं असेल तर फक्त त्या गोष्टीसाठी प्रयत्न करू नका, तर प्रयत्नासोबतच त्या गोष्टीसाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे याचा विचार करा आणि त्या प्रयत्नाला भक्तीची जोड नक्की द्या. स्वामी भक्तांनो, जीवन तुम्हाला कधीच निराश करणार नाही. तुम्ही फक्त स्वामींना निराश करू नका. स्वामी भक्तांनो, जे काही आपल्याला मिळवायचं आहे ते स्वामींच्या कृपेनेच मिळवायचं आहे. म्हणून स्वामींवर मनापासून विश्वास ठेवा. स्वामी भक्तांना कधीच निराश करत नाहीत. जीवनामध्ये आपण जे काही मिळवतो ते स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेनेच मिळवत असतो. म्हणून स्वामी महाराजांची कृपा जोपर्यंत आपल्यावर आहे ना, तोपर्यंत आपल्याला कशाची कधीच काहीच कमी पडणार नाही. स्वामींच्या कृपेपासून कोणताही भक्त वंचित राहत नाही. भक्ताने फक्त मनामध्ये शंका ठेवायची नाही, भीती ठेवायची नाही. जे काही हवं आहे ते मिळवण्यासाठी फक्त भक्ताने प्रामाणिक प्रयत्न करायचे. प्रयत्न प्रामाणिक असेल, भक्ती खरी असेल, विश्वास असेल तर जीवनामध्ये कधीच काही कमी पडणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांची कृपा सदैव तुमच्या पाठीशी असेल.
म्हणून चिंता करू नका. हा संदेश होईल तेवढ्या तुमच्या ओळखीच्या स्वामी भक्तांपर्यंत नक्कीच पोचवा. प्रत्येक स्वामी भक्तांचं कल्याण हो अशीच परमेश्वराच्या चरणी मीही प्रार्थना करतो आणि तुम्हीही नक्कीच प्रार्थना करा. स्वामी भक्तांनो, आजचा हा सुंदर संदेश ज्या भक्तांच्या कानावर पडलाय त्या भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील. स्वामी भक्तांनो, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा नक्की करा. धन्यवाद.